नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेन इंग्लिशवर। आज आपण बघणार आहोत क्लास 6 मॅथेमॅटिक्स डेसिमल फ्रॅक्शन्स। डेसिमल फ्रॅक्शन। सो डेसिमल फ्रॅक्शन, लेट्स रिकॉल डेसिमल फ्रॅक्शन, ऍडिशन, सबट्रॅक्शन। डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत। Nandu went to a shop to buy a pen, notebook, eraser and paint box. The shopkeeper told him the price. बघा, नंदू काय करायला गेला, दुकानात गेलेला आहे आणि काय मागतो तो पेन, नोटबुक, इरेजर, पेंट बॉक्स। त्याला काय करायचं आहे बघा, विकत घ्यायचं आहे। शॉपकीपर काय करतो बघा, त्याला प्राइस सांगतो। अ पेन कॉस्ट 4.5 rupees, and eraser 1.5, a notebook 6.5, and paint box 25 rupees and 50 paise. So Nandu bought one of each article. Prepare his bill. If Nandu gave 100 rupee note, how much money does he get back? बघा, डेसिमल फ्रॅक्शन काय आज आपल्याला शिकायचं आहे। नंदू काय करतो बघा, एका शॉप मध्ये जातो आणि त्याला काय काय विकत घ्यायचं आहे, पेन, नोटबुक, इरेजर, पेंट बॉक्स घ्यायचा आहे। तर बघा, शॉपकीपर त्याला काय सांगतो, प्रत्येक वस्तूची प्राइस सांगतो। पेन कॉस्ट फॉर 4.5 rupees। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सो हियर वी कॅन मेक दिस पेन क्वांटिटी 1 and amount 4.50 rupees and eraser 1.5. Second, eraser quantity 1.5 rupees. A notebook 6.5, notebook quantity 1 6.5, paint box 25 rupees and 50 paise. Paint box quantity 1 25 rupees 50 paise. So how can we make this? So here we subtract or add this. So here we must do the addition, that is the fraction, decimal fraction addition. So 0, here 0, 5, 5, 10, 15, 20, 0. Again the point is as it is. So 2 comes here again. So 4 and 5 and 6, 11, 16 and 18. Again 1 come here, 38 rupees. So total is the 38 rupees. So 100 minus 38 rupees, Nandu will get back 62 rupees. So addition will done as it is. That addition we can, म्हणजेच बेरीज बघा आपण कशी करायची, जशी आपण नॉर्मल नंबरची बेरीज करतो तसेच आपल्याला बेरीज करायची आहे। फक्त आपल्याला
डेसिमल पॉइंटचा काय करायचा आहे, थोडासा विचार करून काय करायचं आहे बघा, ऍडिशन करायची आहे. नंदू विल गेट 62 rupees back. So again this is the addition. How we can done that? The quantities can be written as like 1 by 1 and the decimal point we can give as it is and the addition can be done. While solving problem with the units rupees, पैसे, meters, centimeter, we have used a fraction. बघा आपण फ्रॅक्शनचा कधी कधी वापर करतो ज्यावेळी आपल्याला रुपीज, पैसे, मीटर, सेंटीमीटर अप टू 2 डेसिमल प्लेस, 2 डेसिमल प्लेस पर्यंत काय करतो बघा आपण त्याचा वापर करतो. व्हेन सॉल्विंग प्रॉब्लेम विथ युनिट्स किलोग्रॅम टू ग्रॅम, किलोमीटर टू मीटर, लिटर टू मिलीलीटर, वी हॅव टू यूज फ्रॅक्शन विथ अप द 3 डेसिमल प्लेस. म्हणजे ज्यावेळी आपण रुपीजचा पैसेमध्ये, मीटरचा सेंटीमीटरमध्ये यूज करतो फ्रॅक्शन, त्यावेळी काय करतो फक्त आपण 2 डेसिमल पॉइंटचा वापर करतो. आणि ज्यावेळी आपण किलोमीटर, लिटर अँड किलोग्रॅमचा ग्रॅम मध्ये करतो त्यावेळी आपल्याला काय करतो बघा आपण 3 डेसिमल पॉइंटचा डेसिमल प्लेसेस घेतो. वी नो दॅट 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम, हाफ केजी इज इक्वल टू 500 ग्रॅम. So here one example is here. Reshma bought some vegetables. They included 3/4 kilo potatoes, 1 kilo onions, half kilo cabbage, 1/4 kilo tomatoes. What is the total weight of vegetable her bag? बघा रेशमा बघा बाजारमध्ये गेलेली आहे आणि तिने काय काय घेतलेलं आहे, व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. 3/4 किलो पोटॅटोज, 1 किलो ओनियन, हाफ किलो कॅबेज, 1/4 किलो टोमॅटोज. तर आपल्याला सांगायचं आहे एकूण तिच्या बॅग मध्ये किती किलो व्हेजिटेबल्स आहेत. तर बघा आपल्याला माहितीच आहे 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम अँड हाफ केजी इज इक्वल टू 500 ग्रॅम. अगेन 3/4 किलोग्राम इज इक्वल टू 750 ग्रॅम, 1/4 kilogram is equal to 250 gram. Now to find out total weight of vegetables, let us using both units kilogram and gram in term. बघा इथे एक आता चित्र दाखवलं आहे. इथं एक भाजीवाली दाखवली आहे, तिच्यासोबत काय आहे समोर रेशमा आहे आणि रेशमाने काय घेतलंय व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. आता बघा तिने पोटॅटोज किती घेतले आहेत 750 ग्रॅम, ओनियन्स किती घेतले आहेत 100 ग्रॅम्स, कॅबेज किती घेतले आहेत 500 ग्रॅम्स अँड टोमॅटोज 250 ग्रॅम्स. सो टोटल वेट दॅट इज 2500 grams. So this can be, we can convert into kilogram, that is 750 gram, that is 0.750 gram, because 1 kilogram is equal to 1000 gram. So here we place the 3 decimal places. So 0.750 kilogram. Onion 1000, so 1.000 kilogram. Cabbage 500 grams, so 0.500 gram. Tomato 0.250 kilogram. So we can add this 0 into 0, 5, 5, 10. So here 1, 7, 8, 13 and 15, 5 पॉइंट जसा आहे तसा द्यायचा 1, 2, so 2.500
kilogram. Note the similarity between the addition of integer of addition of decimal fraction. So, similarity between the addition integers and addition of decimal fraction. So, similarity आहे बघा addition of integers and addition of decimal fraction. फक्त आपल्याला पॉइंटचा विचार करायचा आहे, जिथे पॉइंट आहे तिथे तो द्यायचा आहे आणि ऍडिशन जशी आहे तशीच करायची आहे. द वेट ऑफ व्हेजिटेबल इज 2500 ग्रॅम, दॅट इज 2500 gram divided by 1000. So why we divide 1000 gram? Because 1 kilogram is equal to 1000 gram. So when we divide this, we can get 2.500 kilogram. So again we know that 2.500, so 2.50 is equal to 2.5. Again, the weights of vegetable in Resma's bag is equal to 2.5 kilogram. So, in this way, we can done the addition of decimal fraction. So, we know that the 1 kilogram is equal to 1000 gram, 1 kilometer is equal to 1000 meter, and meter into centimeter, this conversion we should to know. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mahasemi English. In next video we can solve the practice set 14. Thank you for watching.